त्याच्याकडून बातमी करायला यायची, ठरवून इंटरव्ह्यू द्यायचे, असे प्रकार सुरू झालेत असं कळत नाही. त्याच्याबद्दल तुम्हाला काही मी मीडियाला तर नाव का वाटत नाही अजून नाही पहिल्यापासून लोक मानतात तसं. नाही लोकात जाऊन तिकडे लोक म्हणजे टोळीच असेल ती. पण मी जे खरं आहे ते सांगतो. यांनाच लय कंड दिसतोय आता हे एकामेकाचं काढायला लागले. त्याचा अर्थ गोरगरिबाच्या सामान्याच्या मॅटरमध्ये असं काहीतरी घुसवायचं. हे बघा पुन्हा तेच सांगतो तुम्हाला, सामाजिक प्रकरणं यांच्या नादाला लागून आमच्यासारख्यांनी काय करायचं. हे जर असं ढवळीत राहिले, एखादा सामाजिक प्रश्न उचलला की यांनी असं हे ढवळायचं, याने त्याचं काढायचं त्याने त्याचं काढायचं आणि बोलायला गेलं की मग समजा पुन्हा म्हणणार समर्थन करता काय तुम्ही. म्हणजे हे चांगलं नाही यांचं. आता संतोष भाईच प्रकरण सामाजिक, त्यात हे राजकीय बाबू घुसले मधीच, घुसले आता यांनी हे सुरू केलं. आता लोकांनी हेच बघायचं नुसतं संतोष भाईची किती क्रूर हत्या झाली, त्याच्या लेकराचे किती हाल, ते महादेव मुंडेचं काय, त्या गीतेमध्ये त्याचं काय, सोमनाथ सूर्यवंशीचं काय. आता ते नाही सोडून आणि नुसतं हेच बघायचं. अहो माणूस नाही सापडणार भाऊ, काहीतरी तक्रार नाही झालेला म्हणून थोडीफार का व्हायना तक्रार, शागळी, बोलाबोली. आता काय काय साधं चालता बी काय झाले, मग ते बी दाखवायला सुरूच करणार आता. म्हणजे हे एकामेकाचं काढणार आहेत. आता असं चित्र आहे. आता ते यांचं काढलं, आता हे त्यांचं काढतील, लगेच त्यांची दुसरी टोळी उठणार, यांचं काढणार. अरे यांना सगळ्याला धरा आणि यांना काय करा, वेगळं एखादं जेल बांधा. त्यात म्हणजे ऊन सुद्धा नाही गेलं पाहिजे, उंची एवढं सुद्धा असं वरून छताचं, आणि कायमचं कोणून टाका. पण हे बघा, जर कदाचित तुमच्या डोक्यात जर असं असेल ना की संतोष भाईच्या प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं, तर तुमच्यासारखे महापापी नाही दुसरे. कोण घडून आणते असं तुम्हाला वाटतं? सरकार आणि दुसरं कोण असतं याच्यात? भ्रष्टाचाराचं पार्टनरशिप असलेलं सरकार. बरं, हे सगळं सुरू असताना अधिवेशनामध्ये या विषयावर अधिक चर्चा झाली असते असं म्हणलं जात होतं. पण औरंगजेब पहिल्या दिवशी आला, त्याच्यानंतर झटका, त्यानंतर हलाल, हे सगळे मुद्दे समोर आलेले आहेत. हे मुद्दामून केलं जातंय का काय? तुमचं लोकांनीच हुशार होणं गरजेचं आहे की हे असे लोक जाणून बुजून काही विषय काढतात. संतोष भाईचं प्रकरण राहतं, सोमनाथ सूर्यवंशीचं राहतं, शेतकऱ्यांचं पाठीमागं राहतंय, लाडक्या बहिणीचं पाठीमागं राहतंय. जे मोठमोठाले प्रकरण आहेत ना, जाणून बुजून पाठीमागं राहतात. त्या औरंग्यान फावरंग्यांमध्ये आणून हे दलिंदर जाऊन कशाला आलं गाणी इकडे तिकडेच मारायचं, हाणलं लोकांनी त्याला मस्त कुठलं धरून तर आता काढीते, हे काढा आणि ते काढा, काढायचं कसा जायचं आणि काढायची. उगा नुसते लोकांना नदीला विदेत निवडून येऊस तर दर वेळेस लोकसभेला वेगळाच येतो कुणीतरी, विधानसभेला वेगळाच आणतात कुणीतरी. आता वेगळाच सापडून आणला महानगरपालिका, आता जिल्हा परिषद, आता पुन्हा सापडून आणला देऊ. लय लोकांना येण्यात काढी देत राहू दे. मध्येच परत हलाल आणि झटका आला ना, ते काय आता त्याच्यावर चर्चा सुरू आहे. म्हणजे हे सगळे जे प्रकरण आहेत, हे मूळ प्रकरण दाबण्यासाठी हे नवीन करून काढलं जाते काय? झटकन हाला म्हणजे काय